सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन करतो आणि तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो। पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र। मी परवा पण म्हटलं होतं कर्जतच्या सभेमध्ये आमच्या की आपल्याकडे आचारसंहिता आहे, परंतु जय महाराष्ट्राचं उत्तर जोरदार जय महाराष्ट्राने द्यायला अजून बंदी नाही घातली आहे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र असा खणखणीत जय महाराष्ट्र ज्यावेळी येतो त्यावेळी ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे हे लोकांना कळत असतं। आता प्रशांतजी गेले, पण उरणचे आपले आदरणीय आमदार श्री बालदी साहेब, सगळीकडे आपण फिरतोय, सगळीकडे आपण बघतोय आपले जे विरोधक आहेत ते आपले खासदारकीचे उमेदवार श्री श्रीरंगाप्पा बारणे यांच्या संदर्भात काही आक्षेप उभे करतायत। माझ्यानंतर आदरणीय आमदार त्याचं उत्तर देतीलच, परंतु यातला एक महत्वाचा त्यांचा आक्षेप असतो आणि ते कॅप्शन म्हणून त्यांनी चालवलेलं आहे की ही जी लढाई आता आपण लढतोय, हे त्यांचं म्हणणं असं, ही जी लढाई आपण लढतोय ही स्वाभिमानी विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे। आणि त्यांच्या मते त्यांचे उमेदवार संजोग वाघेरे हे स्वाभिमानी आहे आणि आपले उमेदवार श्री श्रीरंगाप्पा बारणे हे गद्दार आहे। मित्रांनो, गद्दार कोणाला बोलतात हो? मागच्या 5 वर्षामध्ये जो एका चिन्हावर लढतो आणि पुढची निवडणूक जो दुसऱ्या चिन्हावर लढतो तो गद्दार असतो। शिवसेनेचे उमेदवार वाघेरे हे मागच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वाघेरे हे मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांनी जी निवडणूक लढली ते घड्याळावर लढले होते आणि आता ते जी निवडणूक लढतात ती मशालवर लढतात। मग गद्दार कोण हो? आमचे उमेदवार तर मागच्या वेळी सुद्धा धनुष्यबाणावरतीच लढले होते, या वर्षी सुद्धा या निवडणुकीला सुद्धा ते धनुष्यबाणावरतीच लढतायत। जर गेले 15 वर्ष ते एकाच चिन्हावरती लढतायत तर ते गद्दार कसे? ज्यांनी चिन्ह बदललं, ज्यांनी घड्याळ सोडलं आणि मशालीवर आले, ज्यांनी धनुष्य बाण ज्यांना सोडावा लागला आणि जे मशालीवर आले ते गद्दार ठरतात। त्यामुळे जर कोण स्वाभिमानी असेल तर ते आपले उमेदवार आहेत श्रीरंगाप्पा बारणे, कारण गेली 15 वर्ष ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहेत। त्यामुळे या पुढे जर तुम्हाला कुठला विरोधक बोलला की ही लढाई स्वाभिमानी विरुद्ध गद्दार अशी आहे तर त्याला स्पष्टपणे सांगा की तुमचा गद्दार वाघेरे मागच्या वेळी घड्याळावर लढला होता, यावेळी तो मशालवर लढतोय। अहो, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ज्यावेळी चांगलं वागत नाही त्यावेळी आपल्याला घरातून हाकलून देतात की नाही? मग जेव्हा आपण वाईट वागतो, घरातल्या नियमांच्या विरोधात जातो, घरातल्या तत्वांच्या विरोधात जातो आणि आपल्याला घराच्या बाहेर टाकतात, त्यावेळी आपल्या घरातले वाईट ठरतात की आपण वाईट ठरतो? तुम्ही ज्यावेळी बाळासाहेबांचे विचार पाळले नाहीत, बाळासाहेबांचा मुलगा असून बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी उडवलात, म्हणून श्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं, तर गद्दार ते नाही, गद्दार तुम्ही ठरता। त्यामुळे जर कोण गद्दार असेल, जर कोणी बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गद्दारी केलेली आहे। हे 40 आमदार बाहेर पडले हे स्वाभिमानासाठी बाहेर पडले होते, कारण बाळासाहेबांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, काय म्हटलं होतं आठवतंय तुम्हाला? ज्या दिवशी मला काँग्रेस बरोबर जावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल। आज काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कोण बसले हो? बाळासाहेबांचा मुलगाच बसला ना। मग बाळासाहेबांचे विचार कोणी पायदळी उडवले? बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी कोणी केली? तर गद्दारांना शिक्षा एकच असते, त्यांना मातीत गाडायचं असतं। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी महायुती बरोबर उतरलीच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मातीत गाडण्यासाठी। आणि का नाही मातीत गाडायचं? अरे लाज वाटली पाहिजे यांना। 86 वर्षाच्या बापाला यांनी भाषणात उतरवलं होतं, बापाला प्रचारासाठी। आणि आता एक मुलगी आहे सुप्रिया सुळे नावाची, 82 वर्षाच्या बापाला महाराष्ट्रभर फिरवते स्वतःच्या खासदारकीसाठी। आणि आपल्याकडे एक मनुष्य असा आहे 38व्या वर्षी ज्याने स्वतःच्या वडिलांचे, ज्याने स्वतःच्या काकांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी
बाहेर पडले पक्षातून, पण स्वतःचा पक्ष स्थापन केला, कुठल्या पक्षाबरोबर गेले नाहीत, कुठल्या पक्षात मिसळले नाहीत, याला स्वाभिमान बोलतायत. त्यामुळे स्वाभिमानाच्या वार्ता या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना करण्याचा हक्कच नाही. अरे राम मंदिरासाठी, ज्या राम मंदिरासाठी तुम्ही मला सांगा, तुमच्या घरातला देव, देवारातला हा ज्यावेळी आपण पूजेसाठी बाहेर काढतो, आपली इच्छा असते ना लवकरात लवकर त्याची पूजा करून पुन्हा त्याला देवारात ठेवायची. अरे तुमचा आमचा राम गेले 500 वर्ष त्याच्या देवाऱ्याच्या बाहेर होता. या काँग्रेसला ते कळत नव्हतं. त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे बसले. बाळासाहेबांचा मुलाखतीतलं एक वाक्य आहे, इतकी मंदिरं आमची तोडलात तुम्ही, आम्हाला फक्त 3 मंदिरं द्या. एक काशीचा विश्वेश्वर, दुसरा मथुरेचा कृष्ण आणि तिसरा अयोध्येतला राम. बाळासाहेबांचं ते स्वप्न आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं. तर स्वाभिमानी नरेंद्र मोदी ठरतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरतात, याचा विचार आता आपल्याला करावा लागेल. 500 वर्ष आपला देव उन्हामध्ये करपत होता, पावसामध्ये भिजत होता, थंडीमध्ये कुडकुडत होता, पण कोणाची हिंमत झाली नाही त्या देवाला आणून आपल्या देवारात बसवायची. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 500 वर्ष बाहेर असलेल्या आपल्या देवाला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये बसवलं. यासाठी आपलं एक मत या निवडणुकीतलं त्यांना द्यायचं नाही आपण. आणि कोण आहे श्रीरंगाप्पा बारणे? श्रीरंगाप्पा बारणे हे नरेंद्र मोदींचे प्रतिनिधी म्हणून उभे आहेत. हे जे एक मत तुम्ही श्रीरंगाप्पा बारणेंना देणार आहे, हे एक मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना दिलेलं एक मत असणार आहे. आज हजारो मंदिरं आपली तोडली, मुघलांच्या शासन काळात तोडली गेली, ब्रिटिशांच्या शासन काळात तोडली गेली, एवढंच कशा काँग्रेसच्या शासन काळात पण मंदिरं तोडली गेली. रस्त्यावरती मशिदी बनवतात, रस्त्याच्या मध्यभागी मजार बनवली जाते, पण त्याला कोण अटकाव करत नव्हता. माननीय नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि या देशातल्या हिंदूंना स्वतःचा स्वाभिमान मिळाला. गेले 50 वर्ष हा देश स्वतंत्र झाला, परंतु हिंदू काय स्वतंत्र झाला नव्हता. तो स्वतंत्र झाला 2014 साली, ज्यावेळी माननीय नरेंद्र मोदींचं हिंदुत्ववादी सरकार या देशामध्ये आलं. आता याच्यापूर्वी स्वतःला हिंदू बोलायची लाज वाटत होती लोकांना, लाजायचे मी हिंदू आहे सांगायला. आज लाजता का तुम्ही हिंदू आहे बोलायला? बघा, ते एक नारा दिला नाही ते अख्खं हे सभागृह गणानं उठेल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कोणामुळे आली हिंमत? होती काय हिंमत? भारत पाकिस्तानचा सामना पाकिस्तान जिंकले तर भेंडी बाजारमध्ये फटाके फुटायचे, पण कोण थांबवत नव्हतं त्यांना. आज एक फुसका बार फुटत नाही तिथे. ही ताकद आहे नरेंद्र मोदींची. बहुसंख्यांच्या देशामध्ये एक मंदिर बनवायला आपल्याला सुप्रीम कोर्टाचा आश्रय घ्यावा लागला. तुम्ही जा तिकडे सौदीमध्ये, मशीद तोडताना सुद्धा ते मागे पुढे बघत नाहीत, कारण त्यांचा देश धर्मावर चालत नाही. इकडे आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना असलं चिरडलं की 50 वर्ष हिंदू वरती उठायची हिंमत करत नव्हते. ते पहिलं डोकं जर कधी वरती आलं आपलं तर ते 2014ला. मग त्यासाठी 60 वर्षात त्यांनी जी घाण केली आहे, ती घाण साफ करण्यासाठी जर अजून 10 वर्ष नरेंद्र मोदींना द्यायचे झाले तर आपण द्यायचे नाहीत. ते एखादं वर्ष, एखादं मत त्यांना द्यायचं झालं फक्त हिंदूंसाठी, तर ते आपण द्यायचं नाही का? आणि त्यांचे प्रतिनिधी बारणे आहेत म्हणून हे मत आपल्याला त्यांना द्यायचंच आहे. आता काही लोक बोलत असतात, त्यांना काय बोलायला काय दुसरं काय मुद्दा नसतो, कारण विकास तर आपण भरपूर केलेला आहे. माननीय बालदी साहेब त्या विकासाबद्दल बोलतील, पण त्यांचा एक आक्षेप असतो की तुमचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे कुठे दिसले नाहीत गेल्या 10 वर्षात. आमच्या गल्लीत नाही आले, आमच्या सोसायटीत नाही आले. माझा तुम्हाला प्रश्न आहे, सचिन तेंडुलकर किती लोकांना आवडतं? सगळ्यांना. सचिन तेंडुलकर तुमच्या गल्लीमध्ये येऊन खेळेल का? तुमच्या सोसायटीमध्ये येऊन तुमच्या बरोबर बॅटबॉल खेळेल का? सचिन तेंडुलकरचं काम काय? सचिन तेंडुलकरचं काम आहे आंतरराष्ट्रीय पिचवरती मैदानात जायचं आणि ते मैदान गाजवायचं. हे सचिन तेंडुलकरचं काम आहे. गल्ली बोळ्यांमध्ये क्रिकेट खेळणे त्याचं काम नाही.
मग आपले खासदार श्रीरंगाप्पा बारणेंचं काम कुठे आहे? त्यांचं काम संसदेमध्ये आहे. तिथे ते चांगले खेळतात की नाही हे आपण बघायचं असतं. संसदेमध्ये गेल्या 10 वर्षात 5 वेळा, 3 वेळा नाही सत्यवानजी, 5 वेळा संसद रत्न हा पुरस्कार त्यालाच दिला जातो जो संसदेमध्ये चांगले प्रश्न मांडतो, संसदेमध्ये ज्याची उपस्थिती चांगली असते, संसदेमध्ये लोकांच्या प्रश्नांवरती जो भाषण करतो चांगली, तेच प्रश्न सोडवून घेतो, त्याला संसद रत्न हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार श्रीरंगाप्पा बारणेंना गेल्या 10 वर्षामध्ये 5 वेळा मिळालाय. तुम्ही मला सांगा याच्यासारखा चांगला बॅट्समन आपण दुसऱ्या संसदेत पाठवू शकतो का? त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुमचा खूप वेळ मी घेणार नाही, परंतु यावेळी आपल्याला कोणत्या चिन्हावरती मत द्यायचं आहे? इंजिनावर मत द्यायचं आहे ना? नाही, जाऊन इंजिन शोधाल तिकडे, तर तिथे इंजिन मिळणार नाही. आपले उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत लोकसभेची आपली निशाणी कोणती आहे? कोणती निशाणी आहे? हे तुमच्याकडून मुद्दाम गोठवून घेतोय, कारण तिथे गेल्यावर धनुष्यबाण शोधायचं आहे, इंजिन शोधायचं नाही. इथे आपल्याकडे आहे ते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. साहेबांचा आदेश आहे आपल्याला, आपण बिनशर्त पाठिंबा दिलाय. बिनशर्त पाठिंब्याचा अर्थ समजून घ्या. ज्यावेळी आपण प्रचाराला जातो त्यावेळी कोणताही शर्त, कोणती अट समोरच्या पक्षाला घालायची नाही. हा त्या बिनशर्त पाठिंब्याचा अर्थ आहे, तो समजून घ्या. मला ह्या गोष्टी मिळाल्या तरच मी प्रचाराला येईल, मला असं मिळालं तरच मी प्रचाराला येईल, याला बिनशर्त पाठिंबा बोलत नाही. ते काय देतात हे आपल्यासाठी महत्वाचं नाही, माझ्या साहेबांनी काय बोलले ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. 4 दिवस उपाशी राहील, त्यांच्याकडून काही आलं नाही तरी चालेल, पण माझ्या साहेबाचा शब्द खाली पडायला देणार नाही, हे आज आपल्याला इथे ठरवायचं आहे. उद्या कोण बोललं नाही पाहिजे, साहेब तुम्ही तर सभागृहात वरती सभेमध्ये बोलता बिनशर्त पाठिंबा, पण तुमचे कार्यकर्ते वागत नाही तो तसे. हा शब्द आपल्याला ऐकायला मिळाला नाही पाहिजे, साहेबांची मान खाली नाही गेली पाहिजे. बिनशर्त पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा. खिशातले पैसे खर्च झाले तरी चालतील. 5-5 वर्ष आपण पद मिळवतोय, 5-5 वर्ष आपण मान मारातच मिळवतोय त्या पदांवरती. आता ज्यावेळी 10 दिवस फक्त तुम्हाला प्रचार करायची वेळ आली आहे, तर साहेबांची मान खाली गेली नाही पाहिजे, याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही साहेबांचा शब्द प्राणपणाने जपाल. या खात्रीसह मी इथे थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांना सुद्धा निवडणुकीसाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.